राजा पण झालं काय तू सांगशील का? अरे राजा सांग ना काय झालं? इकडे काय काम आहे तुझं? मला बोलायचं तिच्याशी. अरे मग तू बस ना, मी बोलवते तिला, तू कशाला स्ट्रेस घेतोस? बस. नको रागिणी, माझं मी बघेन. राजन, अरे देवा, आता सगळं बिंग फुटणार वाटतं. काय करू, कसं थांबू याला? राजन, 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 राजन थांब ना. व्हॉट्सअप डॅड, काय झालं? कोणाला शोधताय तुम्ही दोघं? दरवाजा उघडा. आत्या, आत्या. अरे राजन, झोपली असेल ती. पण मला आत्ता तिच्याशी बोलायचंय. माझं आत्ता काम आहे तिच्याकडे. दरवाजा उघडा, नाही तर दरवाजा तोडून टाकेन. आत्या. डॅड, असं काय पेक्युलर वागतोयस? काय झालंय सांगशील का? काय झालं ना अनिका, तुझ्या ग्रॅनी आजीचा आवाज नाही ऐकला मी सकाळपासून, आणि तिने दरवाजाची कडी आतून लावली आहे. सो मला तिची काळजी वाटते ना, म्हणून सांगतोय. दरवाजा उघडा, नाही तर दरवाजा तोडून टाकेन. आत्या. राजन, आत्या कुठे आहे? कुठे आहे आत्या? अरे राजन, बाहेर कोण आहे? ग्रॅनी आजी, आम्ही आहोत. ऍक्च्युली डॅडला ना कधीच तुला काहीतरी बोलायचंय, तो तुला शोधतोय. अच्छा, ऐक पण बाळा, मला ना थोडा वेळ लागेल. हा, काही महत्वाचं बोलायचंय का त्याला? असं कसं होईल? हो, मला 100% गॅरंटी होती की त्या कामेनी आजीच होत्या. मग त्या नव्हत्या, मग माझ्यावर हल्ला कोणी केला? नो नो, इट्स फाईन. पण तू ठीक आहेस ना? हो, मला काय झालंय? राजन, आपण बाहेर बसायचं का? ती बाहेर आली की आपण बोलू तिच्याशी. किंवा तू इथे बसतोस का? नाही नाही नको, मी आईजवळ थांबतो, नंतर बोलेन तिच्याशी. शुअर? आत्या आणि रागिणी दोघी घरीच आहेत. हो नाही, ठीक आहे, आम्ही पोचतो थोड्या वेळात. हां ठीक आहे. थांबू नको जास्त वेळ. बाई ग, आज थोडक्यात वाचले सर रागिणी. आणि हे प्रत्येक वेळी नाही होणार आहे. नेक्स्ट टाइम खूप काळजी घ्यावी लागणार आहे तुला. रागिणी, सांभाळ ग बाई. ही आई मला अडकून गेली कुठे? शी. काय आई, काय झालं? गौरी भेटली? केलास तिचा गेम ओव्हर? आता घरातच सगळं मी महाभारत सांगायचंय का तुला? नाही ना? नाही. आहे ना? चल 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 बोलू तुला. चल 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 चल. ग्रॅनी आजी, व्हॉट हॅपेंड? पाणी दे ना, चल पाणी पाणी. कशाला कोरड पडली का बाळा? हळू ग आई, स्लोली. घरात कोणी काही विचारलं का? नाही ना? तूच विचारलंस मला. अगं, आपलं नशीब म्हणून कोणाला काहीही कळलेलं नाहीये. तुला माहितीये, आपण इतक्यासाठी वाचलोय. पण आई, जाताना काय सेफ्टी प्लॅन बनवलास ग तू? कमाल, भन्नाट. बाहेर कोण आहे? ग्रॅनी आजी, आम्ही आहोत. ऍक्च्युली डॅडला ना कधीच तुला काहीतरी बोलायचंय, तो तुला शोधतोय. अच्छा, ऐक पण बाळा, मला ना थोडा वेळ लागेल. हा, काही महत्वाचं बोलायचंय का त्याला?
खरंच ग्रॅनी आजी शी इज राईट. मानलं तुला. म्हणजे काय प्लॅन बनवलेला. व्हेरी स्मार्ट. हा, व्हेरी नाईस. ते जाऊ दे, इकडचं सगळं मॅनेज झालंय. तू तिकडचं सांग, तिकडे काय झालं? हो ग सांगते. मी कर्जतच्या गेस्ट हाऊसवर गेले. तिकडे मला कोणीतरी बसलेलं दिसलं, पण ती गौरी नव्हती. हा? काय? अगं मग कोण होतं? कमळी. What? त्या गौरीच्या जीवावर कोणीतरी उठलंय, त्याचा शोध ह्या कमळीला घ्यायचा होता, म्हणून तिनेच हा सगळा असा प्लॅन केला होता. गौरी तिथे नव्हतीच. मला एक गोष्ट कळतच नाहीये. ही गावच्या तिला काय तिचं स्वतःचं काम, तिचा अभ्यास हे सगळं नाहीये का? आपल्या फॅमिली मॅटर्स मध्ये 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 का करत असते? सतत का नोज पोक करत असते? इरिटेट होतंय मला. तुम्हाला नाही वाटत ही गावच्या जास्त ओव्हर स्मार्ट बनते ते? ट्रू, बरोबर बोलतेस तू. तसंच करते ती. सगळ्यात आधी ना आपण त्या कमळीचा बंदोबस्त करायला हवा. आज तिने असा काही डाव टाकला होता ना, तुम्हाला काय सांगू मी जवळपास फसले होते. अगदी थोडक्यात बचावले माहितीये का. आता ना तिला हलक्यात घेऊन चालणार नाही. सगळ्यात आधी तिचाच बंदोबस्त करावा लागेल. आता साम दाम दंड भेद यापैकी काहीही वापरायला लागलं तरी चालेल, पण कमळीच्या नावाचा डाव मांडावाच लागेल. राईट. सर तुम्ही काहीच काळजी करू नका. आपण एक काम करूया. कमळीने सांगितल्याप्रमाणे जर कोणी आपल्याला सापडला तर आम्ही त्याला लगेच चौकशीसाठी आत घेतो आणि मी त्या विभागातील सर्व CCTV कॅमेरेज चेक करतो. मला खात्री आहे सर, आपल्याला काही ना काही हिंट नक्कीच मिळेल. अँड आय एम शुअर सर, आपण त्या व्यक्तीला नक्कीच पकडू. आम्ही एक काम करतो, आमच्या टीमला आता आम्ही लगेच कामाला लावतो. थँक्यू इन्स्पेक्टर. हो सर, थँक्यू कसलं, माझं कामच आहे ते. ओके सर, निघतो मी आता. कमळे बस. कमळे, एवढी मोठी रिस्क घेऊन काहीतरी करायची काय गरज होती? राजन काका सॉरी. तुम्हासनी काही न सांगता मी हे सगळं केलं. खरं हे करणं लय गरजेचं होतं बघा. तुम्हाला बी माहिती आहे, हे केल्याशिवाय अन्नपूर्णा आजींची नात भेटू नये असं कुणाला वाटतंय हे सगळ्यांसमोर येणारच नाही. मी आज सगळ्या तयारीने गेलो होतो खरं, पण मी नाही हुडकू शकलो. सॉरी. कमळे अगं सॉरी काय म्हणतेस? या जगात रक्ताची माणसं सुद्धा जेवढा विचार करत नाहीत ना, तेवढा तू माझ्या आईचा विचार करतेस. काका मला फकस्त अन्नपूर्णा आजी लवकर बऱ्या झालेला बघायचंय हो. आणि जोवर त्यांची नात समोर येत नाही तोवर त्या नाही पहिल्यासारखे होणार. कमळे, माझी मुलगी कशी असेल मला माहित नाही, पण आज मला तुझ्यात माझी मुलगी दिसते ग.